आणि एजंट तयार झाले, त्यांची झाडं लावतात रात्री. एक मुळामध्ये आम्हाला जमीनच द्यायची नाही तर झाडं लावायचा प्रश्न येतोय कुठं? नाही, त्या एजंटाला लावून देत. त्यामुळं आमच्या नर्सरीवाल्यांचं बरंच चाललंय, चालून दे. पण मुळात 1 इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही. आणि ही माझी पोकळ धमकी नाही आहे. मला घाबरूनच इकडं रस्ता सरकलेला हे लक्षात घ्या. सुद्धा उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. वाढलेला उन्हाळा असताना पिकाला पाण्याची गरज आहे. आणि भीमा नदी कोरडी ठणठणीत पडलेली आहे. उजनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 टीएमसी पाण्याचा साठा असताना सुद्धा 80 टीएमसी सध्या पाण्याचा साठा असताना भीमा मात्र कोरडी ठणठणीत पडलेली आहे. ती काय पूजा करायला पाणी आणलंय काय, ठेवलंय काय, कशासाठी? वाळू ठेकेदारांच्याकडून पैसे घेऊन, लाच घेऊन जर शेतकऱ्यांची पिकं हे वाळवणार असतील तर 2 दिवसाच्या आत जर का भीमा नदीमध्ये उजनीतून पाणी सोडलं नाही तर या भीमा नदीच्या काठावरच्या दोन्ही काठाच्या गावातले शेतकरी 28 तारखेला म्हणजे सोमवारी उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करतील. हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. तिसरा मुद्दा, सोलापूर जिल्ह्यातून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे जातो. त्याचा अवॉर्ड होऊन 21 माझ्या माहितीप्रमाणे 21-22 ला 3.5 वर्ष होऊन गेली. परंतु सरकारकडे पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांना ते पैसे दिले गेलेले नाहीत. आता सध्याचा गेल्या 3 वर्षामध्ये जमिनीचा बाजारभाव वाढलेला असताना आता सरकार म्हणतंय केवळ तुम्हाला व्याज देऊ, परंतु तुम्ही 7 वर्षावर नाव चढवलं, जमिनीचा कब्जा घेतला, शेतकऱ्यांना पैसे मात्र दिलेले नाहीत. त्यामुळे हे सगळं व्यवहार बेकायदेशीर ठरतात. आम्ही लवकरच एक याचिका कोल्हापूर खंडपीठासमोर दाखल करतोय. 6,000 कोटी रुपये थकीत आहेत आणि जवळपास बिल थकीत असणारे साखर कारखान्यांची संख्या 100च्या वर आहे. अवकाळीमुळे आंबा पीक असलेल्या इतर पिकांचं पण नुकसान झाले. पंचनामा करून घरपोच मदत द्यायला पाहिजे. डिक्लेरेशन शब्दांचा पुरावा पुरवला. खर तर आता जो आंबा पिकावर हे ज्या म्हणजे संकट आलेलं आहे आंबा उत्पादकावर, ते फार मोठं आहे. 10% सुद्धा पीक नाही आहे. याचं कारण शेतकऱ्याचा बेफिकीरपणा किंवा शेतकऱ्याचं दुर्लक्ष नाही आहे. याचं कारण प्रमुख म्हणजे 1 नोव्हेंबरला पाऊस थांबला आणि लगेच कडाक्याची थंडी पडली आणि ऋतूमध्ये इतक्या वेगात झालेला जो फेरबदल आहे तो त्या आंब्यासारख्या नाजूक पिकाला पेलवला नाही. आणि त्यामुळं वर्षापेक्षा प्रचंड जास्त मोहर येऊन सुद्धा तो मोहर टिकला नाही. तो सगळा धुक्यामुळं जळून गेला आणि त्यामुळे शेतकऱ्याला आंब्याचं पीक त्याच्या हाताला लागलं नाही. अशा परिस्थितीमध्ये दोष त्याचा नाही आहे, कारण हे सगळे साईड इफेक्ट आहेत ते वैश्विक तापमान वाढीचे आहेत. आणि वैश्विक तापमान वाढीला काही शेतकरी जबाबदार नाहीत, तो तर पर्यावरण पूरक शेती करतो. मग शिक्षा त्याला एकट्यालाच का? तेव्हा आंबा फळ पिकाला राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशातून म्हणजे NDRF मधून मदत दिली पाहिजे म्हणून राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे. परंतु दुर्दैवानं अजूनही राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव गेलेला नाही पथक पाठवा म्हणून मागणी करणारा. मी स्वतः 2 वेळा NDRFच्या कार्यालयामध्ये दिल्लीला जाऊन आलेलो आहे, पण सरकार आमचं अजून हललं नाही. इतकं आमचं सरकार गतिमान आहे.